नमस्कार, मी दिलीप बाविस्कर आपल्या डिजिटल स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे फॉर्म कशा पद्धतीने रिन्यू करावे याविषयी माहिती पाहणार आहोत। जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करून घ्या व प्रथम नोटिफिकेशनसाठी त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। चला तर मग आता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाऊया। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा किंवा गुगलवरती NSP टाकून सर्च करा। सुरुवातीचे जे आपल्या समोर ऑप्शन येत असते त्यावर आपण नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल होम यावर क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होत असते। यामध्ये त्यानंतर लॉग इन हिअर या प्रकारचे डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होत असते। यामध्ये नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल, न्यू एंट्री, न्यू रजिस्ट्रेशन आणि लॉग इन। तर आपल्याला मागील वर्षाचे फॉर्म रिन्यू करायचे आहे तर मग आपण लॉग इन मध्ये रिन्युअल 2020-21 यावर क्लिक करणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर लॉग इन टू युअर अकाउंट ॲन्युअल इयर 2020-21 तर आपल्याला मागील वर्षाचा जो युजर आयडी होता तो युजर आयडी व पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। तर आपण तो युजर आयडी टाकणार आहोत, त्यानंतर पासवर्ड टाकणार आहोत, त्यानंतर कॅप्चा कोड टाकणार आहोत, त्यानंतर लॉग इन करणार आहोत। लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचे पेज आपल्या समोर ओपन होत असते, ज्यामध्ये प्री फिल इन्फॉर्मेशन, अप्लाय फॉर रिन्युअल, चेक युअर स्टेटस, प्रिंट ॲप्लिकेशन, चेंज पासवर्ड, विड्रॉ ॲप्लिकेशन आणि लॉग आउट अशा पद्धतीचे टॅब आपल्या समोर दिसत असतात। तर आपल्याला रिन्युअल करायचं आहे तर आपण अप्लाय फॉर रिन्युअल वर क्लिक करणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर बेसिक डिटेल्स मध्ये त्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी येत असते। ही माहिती आपण आधीच भरलेली आहे। यामध्ये फक्त आपल्याला फिल द फॉलोइंग डिटेल्स रिन्युअल, तर आपल्याला त्यांचं पालकांचं उत्पन्न टाकायचं आहे, त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे, त्यानंतर डे स्कॉलर, त्यानंतर इथं क्लास स्टार्ट डेट, तर आपली शाळा 15 जूनला उघडते म्हणून आपण 15 जून हे इथं सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर प्रिव्हियस क्लास पर्सेंटेज, मागील वर्षी किती पर्सेंटेज मिळाले ते आपण इथं टाकणार आहोत। ते टाकल्यानंतर ही माहिती भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फायनल सबमिट करायचे आहे। ईमेल आयडी टाकला नाही टाकला तरी काही फरक पडत। त्यानंतर आपल्याला फायनल सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। बघा, स्कॉलरशिप वन्स ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड, नो चेंजेस विल बी अलाउड, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, ओके। बघा, तो फॉर्म आपला सबमिट झालेला आहे। त्यानंतर प्लीज क्लिक हेअर टू प्रिंट आउट काढण्यासाठी आपण यावर क्लिक करायचे आहे। त्या विद्यार्थ्याचा फॉर्म हा रिन्युअल झालेला आहे आणि त्यानंतर या प्रिंट ऑप्शनवर आपण प्रिंट करून घेऊ। त्यानंतर रिन्युअल झाल्यानंतर चेक स्टेटस, ॲप्लिकेशन अंडर प्रोसेस व्हेरिफिकेशन इन्स्टिट्यूट लेवल। आता हे झाल्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलवरून ते व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे फॉर्म रिन्युअल करता येऊ शकतात। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।